तिसरं षटक ओमकार गोलंदाजी मार्क वरती. उजव्या स्टिच्या बाहेरचा चेंडू याला लपेटण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने आले. ओहो व्हॉट अ फील्ड. कल्पेश इतक्या वेगाने चेंडूवरती आले आणि हे डेडिकेशन कोणाला कुठे ना कुठे तरी तुम्हाला या मॅच मध्ये वर्चस्व राखण्यासाठी मदत करेल. बघा कुठे होते ते काऊ कॉर्नरच्या जवळ वाईडिश होते आणि तिथून मात्र येत असताना लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण करून चेंडूला अडवणं जे इनफिल्डच्या डोक्यावरून लॉफ्टेड पद्धतीने खेळलेलं सोपं नाहीये. बट जे सोपं नाहीये तेच करायला तर आम्ही इथं आलोय असे तुळशीवाले सांगतायत. आणि बंडच हा चेंडू अडला गेलाय. राऊंड द विकेट इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. शानदार फटका. यावेळेला फटक्यामध्ये दम आहे परंतु कव्हर पॉईंट मधला क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग कव्हरमध्ये होत असताना 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. आता सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं अशाच मानसिकतेने मैदानाच्या आत खेळ चालू आहे टीम BC 11 अंबवणे या संघाचा. जय हनुमान क्रिकेट संघ सावरी आणि वेरळ क्रिकेट संघ वेरळ या दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे की आपण टॉससाठी येऊन थांबायचंय. इनिंग ब्रेकमध्ये न चुकता आपण टॉस करणार आहोत. वेरळ आणि सावरी दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. लॉफ्ट केलेला हा चेंडू ऑन साईडला मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव धावून कंप्लीट केली जाते. पहा पहिली धाव तुम्हाला वेगानं कंप्लीट करणं गरजेचं आहे ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नशील आहात. काल तेच क्षेत्र होतं त्याच क्षेत्रामध्ये प्रत्येक संघाने 2-2 धावा काढण्याचा प्रयत्न केला आणि काहींना यश सुद्धा मिळाले. त्यामध्ये 105 रन्स आल्या होत्या आणि तो रेकॉर्ड आहे या मैदानावरचा. 4 षटकामध्ये 105 धावा हा रेकॉर्ड जो बनवला गेला आहे लोकरवनच्या वतीनं तो अबाधित काही काळ तरी अबाधित राहील याची तरी ग्वाही नक्कीच आम्ही देऊ शकतो. व्हाईट बॉल पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळतो. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 23 धावा धावफलकर ते आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आणि ओमकारकडून तीच अपेक्षा. पहिलं षटक जर आपण बघितलं तर 6 धावांचं आलं होतं. दुसरं षटक 9 धावांचं आलं होतं. आता तिसऱ्या षटकामध्ये किमान इथून 12-15 आखो टप्प्याच्या चेंडूला लपेटण्याचा प्रयत्न होता मिडविकेटच्या डोक्यावरून. परंतु एक गोष्ट जर आपण बघितली गोलंदाजाने पूर्णपणे फलंदाजांना परखलंय. कोणत्याही पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारे पदराला त्यामध्ये हालचाल दिसत नाही आणि त्यामुळे इम्प्रोवाइज केलेले स्ट्रोक तर ते खेळू शकत नाहीयेत. बॅटच्या बरोबर खाली येणारे ओव्हरपिच डिलिव्हरीचे चेंडू फुलॉर्लिनच्या चेंडूला कदाचित ते मोठ्या फटक्यात कन्वर्ट करू शकतात आणि जी विकेट टू विकेट गोलंदाजी होईल त्याच्यावरती सुद्धा मोठे प्रार होतील. आणि या गोष्टीला भापत असताना सातत्यानं जर आपण बघितलं तर विकेट टू विकेट नाही. ऑफस्टंपच्या दिशेने चेंडू ओहो यावेळेला चेंडू निघून गेलाय. यावेळेला चेंडू निघून जाईल. फरार होतोय. वाईड इश लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधून एक्स्ट्रा कव्हरच्या मधून क्लिअर करत असताना चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. येस पाणी हवंय. पाणी आतमध्ये ना. तिसरं षटक मार्गस्थ आणि तिसऱ्या षटकाच्या कितव्या चेंडूवरती चौकार आलाय शेवटच्या म्हणजे जवळजवळ 18वा चेंडू तुम्हाला चौकार मारण्यासाठी बघावा लागला. 28 अब तक 28 आखिरी ओवर शेष. युवा क्रीडा कमिटी मनंगडे नंबर आहे आयोजनात. चला पाणी खेळाडूंना पाणी आतमध्ये पाठवायचं होतं. चला शेवटचं अंतिम षटक आता बाकी आहे. चला शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटक घेऊन कोण येत आहेत. फलंदाजाचं नाव आत्माराम. आत्माराम शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय परंतु प्रशंसा करावी लागेल. जरी तो चौकार शेवटच्या चेंडूवरती आला असला तरी सुद्धा त्यांनी 17 चेंडूची तर वाट बघायला लावली.
म्हणजेच स्लॉग ओव्हरला येईपर्यंत एक बाब अशी आहे की आंबवण्यासाठी चांगली की मोमेंटम थोडासा शिफ्ट झालाय आणि दुसरी बाब अशी आहे की 28 पर्यंत थांबलंय हे तुळशी संघाला बापणारी बाब आणि यावेळेला उडवायचं होतं चेंडू परंतु चेंडू निघून गेला यावेळेला बीट करत क्षेत्ररक्षकाला लॉंग लेगच्या सीमारेखा पार निघून जातोय चेंडू चौकाराच्या दिशेने युवा चौकार 4 धाबा आयोजित केले युवा चषक खेळाडू खेळतील आज जिद्दीत आज जिद्दीत खेळतील आज जिद्दीत साऱ्या संघाचा होईल तिथे सन्मान खेळाडूंचा होईल सन्मान संघाचा होईल थँक्यू डीजे चौकाराला 4 धावा आल्या 4 धावाने धावफलक वेगानं वाढलंय आणि वाढलेलं धावफलक काय सांगतंय की इथून पुढे किमान आम्ही 45-50 या धावा बघणार आणि त्याच्यासाठी प्रयत्न सुद्धा चालू झालेत येणाऱ्या 5 चेंडूमध्ये जर का 2 मोठे प्रहार आले मॅच बदलू शकते आणि यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू खडे खेळण्याचा प्रयत्न बघा तुम्हाला स्क्वेअर लेग खेळायचा आहे फाईन लेग खेळायचा आहे तुम्हाला लॉंग ऑन खेळायचा आहे लॉंग लेग खेळायचा आहे मिड विकेट खेळायचा आहे लॉंग ऑन खेळायचा आहे काऊ कॉर्नर खेळायचा आहे जो काही खेळायचा आहे त्याच्यासाठी तुमचे पाय सुद्धा त्या दिशेने हलणं गरजेचे आहेत पायाची डायरेक्शन सुद्धा खूप महत्त्वाची असते ज्या वेळेला तुम्ही शफल होऊन खेळताय किंवा समोरच्या दिशेने खेळायचं त्यावेळेला तुमच्या पायाचे डायरेक्शन किंवा तुमच्या फेसची पोझिशन जर का तुम्ही त्या दिशेने योग्य नाही केलीत तर मात्र तो फटका तुम्हाला कितीही काही केल्या तुमच्या बॅटला स्पर्श करणार नाही आहे येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत पाहूयात काय घडते या चेंडूवरती आत्मारात जा चेंडू लपेटलाय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बनेल दर्शक वॉट अ स्ट्रोक चेंडूला फेकून दिले वाईडिश लॉंग सीमारेखा पार युवा षटकार 6 धावा मान सन्मान खेळाडूंचा होईल मान सन्मान आज आयोजन टाटात खेळ मैदानी क्रिकेट रंगला युवा कमिटी मंडणगड तालुक्यात खेळ मैदानी क्रिकेट रंगला युवा सौरभची बॅट तळपली आहे आणि धावांचा डोंगर आता रचण्याचा प्रयत्न केला जातोय आत्माराच्या चेंडूने पुन्हा एकदा लाभ केलंय चेंडूला क्षेत्ररक्षक आहे तिथे वेट केलं वीरूने आणि थेट टिपलाय जेल फलंदाज बाद होतील सौरभ बॅक टू द डिपार्ट सेकंड विकेट गॉन विकेट आली म्हणजे चौथ्या चेंडूवर मात्र सौरभ माघारी धाडले परंतु सौरभने काय केलं एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला वन डाऊनच्या भूमिकेमध्ये ते आले होते परंतु जो ओपनर म्हणून आलाय वैभव त्याला तितकी जास्त संधी मिळाली नाही मोठे फटके खेळण्याची आणि 20 धावांची वैयक्तिक खेळ ही सौरभने केली आहे आणि चांगली साईन होती अंबावणीसाठी परंतु जर हे धावफलक बघितलं तर तितकंसं मोठं नाही आहे येणार 2 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके अपेक्षित आहेत ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या इनिंगमध्ये खेळताना बळ मिळेल आणि ते बळ मिळवण्यासाठी तुम्हाला इथे 2 मोठे प्रहार ॲटलिस्ट एक मोठा फटका मारावा लागणार आहे आणि तो मोठा फटका मारण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण येतोय श्याम आलाय काल एक आमचा श्याम थोडासा निराश झाला शेवटच्या क्षणाला कारण ज्या संघाने कालच्या दिवसामध्ये ऐतिहासिक धावफलक उभं केलं तो संघ मात्र या स्पर्धेबाहेर होताना दिसला आणि त्याच्यासाठी अडखळवंची प्रशंसा करणं गरजेचं आहे सुशांतने जे केलेली अशांत कामगिरी ही त्या आणि विनोदने त्यावेळेला विनोद नाही केला सिरियस झाला होता त्यावेळेला आणि खूप चांगली बॅटिंग केली होती मॅग्निफिसंट बॅटिंग बाय दी बोथ ऑफ बॅटर्स लक्ष्टमच्या बाहेर निघून आला चेंडू वाईटची सांगता होती अतिरिक्त धावफलक ते ॲड होईल बघा एक चौकार गेल्यानं किती फरक पडतो आपल्या टिपिकल ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर मॅचला चालू केलं त्या चौकाराने मॅचला चालू केलं आणि तिथून मात्र शेवटचं षटक थोडंसं महागड आलंय 28 नंतरचा पुढचा जर ग्राफ आपण बघितला तब्बल 12 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात ज्या आतापर्यंतच्या 3 षटकामध्ये आपण बघितल्या नव्हत्या तिसऱ्या षटकामध्ये बघितल्या होत्या 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत उजव्या स्टेजच्या बाहेर नो बॉल येस नो बॉल म्हणजे जर्क आणि आता इथं गोलंदाज बदलावा लागणार आहे अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल ये समस्या कल भी थी ये कल सुबह भी थी दोपहर में भी थी शाम में भी थी और आज सुबह भी है चलता रहेगा ये कल भी रहेगी व्हाट अ कॉन्फिडेंस मंडणगड तालुक्यात मैदानी क्रिकेट रंगला युवा कमिटी मंडणगड तालुक्यात खेळ मैदानी क्रिकेट रंगला युवा कमिटी मंडणगड तालुक्यात
थँक्यू डीजे. चला मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा आपण वळूयात ज्या ठिकाणी दोन चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. किरण गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि धावफलक 41 वरती थांबलाय. हो यावेळेला चेंडू जर आपण पाहिला तर हातातून फेकण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक यावर आहे. वाईट +1 म्हणजे 2 चेंडू आज हाताळायचे नाहीत असा काहीसा विचार आहे. म्हणजे जोपर्यंत ज्या धाबा विधिलिखित त्या धावा होत नाहीत तोपर्यंत 2 चेंडू संपणार नाहीत असं काहीसं चित्र आहे. कारण या एका चेंडूसाठी जवळजवळ इथे 3 चेंडू हाताळले गेलेत आणि त्या 3 चेंडूवरती धावा सुद्धा येताना दिसल्यात. एक वाईट, एक नो आणि त्यानंतर या बक्षीस रूपाने अजून 2 धावा म्हणजे 4 धावा बिना चेंडू हाताळता खर्च झाल्यात. पुढील चेंडू हो यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका कन्वर्ट करायचा होता परंतु इथे तो मोठा फटका कन्वर्ट झालेला नाही. लेग बायचर पण एक धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. सिंगल येते. युवा चषकाची धमाल या 7व्या पर्वामध्ये सुद्धा कायम आहे. युवा चषक मागील 7 वर्षामध्ये कशाप्रकारे पार पडला कशाप्रकारे नाही बहुतेक जणांना इथं माहीत आहे. बहुतेक जण म्हणजेच युवा क्रीडा कमिटीचे संपूर्ण मेंबर्स याची साक्षीदार आहेत. आणि हा जो थरार आहे, हा जो मानाचा चषक आहे, पुन्हा एकदा वाईट. बघा हा वाईट येता येता वाईट वेळ कधी येईल ही काही कळणार नाही. आणि श्याम हे सिनियर प्लेयर आहेत, लिजंड प्लेयर आहेत आणि त्यांच्याकडून अशा प्रकारच्या चुका अपेक्षित नाही आहेत. माफ करा, ते ॲज अ बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये येतात. येस काय वाईट आहे. चला पुन्हा एकदा वाईट. 46 धावा धावपल करती. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. नाही तो चढता क्रम चालू आहे ना. चढता क्रम कसला मी त्याची सुद्धा चर्चा करेल. तोतास या चेंडूकडे जाऊयात. लाफ्ट केलाय, उडवलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे आणि टिपलाय झेल. टिपलाय झेल, संपलाय खेळ फलंदाजाचा. आणि कल्पेशने पकडला हा झेल. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा, 47चं लक्ष ठेवलं गेलंय आंबवणे या संघा समोर तुळशी गणेशवाडी संघाच्या वतीनं. चला दोन्ही कर्णधार या आपण. सावरी आणि वेरळ. जय हनुमान क्रिकेट संघ सावरी, वेरळ क्रिकेट संघ वेरळ. दोन्ही संघांना एक जॉईन व्हायचं टॉस बॉक्स मध्ये. चला आमचे सन्मान्य बेर्डे साहेब यांचा वाढदिवस, वाढदिवसाचं लक्ष प्लॅटफॉर्म तयार केलं आहे, ते खूप चांगल्या प्रकारे तयार केलं आहे. त्यामुळे त्यांचा तर खूप धन्यवाद करेन. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी असतील. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेण्याचा निर्णय केला असता. अशी सगळ्यांनाच फिल्डिंग का घ्यावीशी वाटते, त्याचं काही स्पेसिफिक कारण आहे. स्पेसिफिक असं कारण म्हणजे सांगायचं झालं तर चेस करताना सोपं पडतं. कशा प्रकारची तयारी आहे स्पेशली युवा चषकासाठी. तयारी तर चांगली केली आहे. सर्व प्लेयर आमचे आलेत आज. तर हे असेल आमची की जिंकण्याचा प्रयत्न करू. या वर्षीचं युवा चषकाचं आयोजन आपल्याला कसं वाटलं.
चांगलं वाटलं यावर्षीचं आयोजन. खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलं आहे. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. हॅलो 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 हॅलो. तर अहवाल असा आहे, टॉस जिंकला जे हनुमान क्रिकेट संघ सावरण याने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले टीम वेरळ या संघाला. नेक्स्ट मॅच साठी हा अहवाल असणार आहे. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये 47 धावांचा पाठलाग आणि चेस आपण पाहणार आहोत. मैदानी क्रिकेट रंगला युवा कमिटी मंडणगड तालुक्यात. खेळ मैदानी क्रिकेट रंगला युवा कमिटी मंडणगड तालुक्यात. मैदानी क्रिकेट रंगला युवा कमिटी मंडणगड तालुक्यात. खेळ मैदानी क्रिकेट रंगला युवा. चला मॅचला सुरुवात होते. 47 धावांचा पाठलाग करायचा, 47 धावांचा बचाव करायचा आणि 47 धावांसाठी मैदानाच्या आतमध्ये आग ओकायची एकमेकाला. पाहूयात काय घडतंय. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये निघून चाललाय. 2 क्षेत्ररक्षक फॉलो करतात. हा लॉंग चेस आहे आणि लॉंग चेस क्लिअर नाही होणार आहे कारण चेंडू निघून गेलाय कव्हर मध्ये. सीमारेखा पार, युवा चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. पहिला चेंडूवरती 4 धावा आल्या, चौकार आला आणि चौकार आल्यानंतर मात्र एक आशा पल्लवित झाली आणि ही मॅच थोडीशी क्लिअर होता दिसतंय. मॅच एज घेऊन चेंडू निघून गेलाय, थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे मागे आणि चेंडू क्लिअर करतो यावेळेला थर्डमॅन. नशिबाचा का होईना परंतु चौकार आलाय. 4 धावा बॅक टू बॅक. दुसरा त्यानंतर तिसरा यावेळेला इनसाइड आउट. अजून एक कलात्मक फटका, कलात्मक फटका. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल. कव्हर, सीमारेखा पार, चौकार. लगातार तिसरा. अटॅकिंग खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि तुफानी बॅटिंग सध्याच्या घडीला मनीष करतोय. मनीषने पहिला चेंडू सुद्धा जो मारला होता बघा, त्या चेंडूवरती सुद्धा मला वाटलं राईटी आहेत की काय, परंतु मिडविकेट मध्ये खेळला गेला तर फटका होता. 3 चौकार आल्यात म्हणजेच काय तर या आस्किंग रन रेटला भेदण्याचं कार्य मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं आणि 3 चेंडूवरती 12 धावा वसूलला गेला. त्यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु उजव्या यष्टीच्या बाहेर कदाचित एक पाय पडला असा, त्यामुळे पंच तटस्थ आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि एक चांगला कमबॅक इथे केला गेला. चांगला कमबॅक म्हणता येणार नाहीये इथे. चांगला कमबॅक तेव्हाच होईल ज्यावेळेला तुम्ही 1-2 विकेट घ्याल, कारण सुरुवातीला 3 चौकार आल्यात. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू हवेमध्ये आहे. टॉप एज आणि झेल टिपत असताना यष्टरक्षक कोणती चूक करत नाहीये. पहिल्या विकेटचं पतन होईल. मनीष बाद होताना पाहायला मिळतोय. गॉन.
थँक्यू डिझाई. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. शेवटच्या अंतिम चेंडू बॅटची एज पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी विकेट. वॉट अ बॉलिंग, वॉट अ कमबॅक. ज्या कमबॅकची चर्चा होत होती तो कमबॅक झालाय आणि पहिलं षटक या ठिकाणी संपन्न होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 12 वरती धावफलक थांबलाय टीम तुळशी या संघाचं. वॉल्यूम थोड़ा Om zimam ding fastena se, taar chimam ding chhati se. Om zimam zimam ding ding do, ding fastena se. Ding taar hai dili kaun kase. जे पहिलं षटक संपलं. पहिलं षटक संपल्यानंतर 12 धावा धावफलकावरती आणि आता 2 विकेट गेल्यानंतर पूर्णपणे चर्चेला उधाण आलंय आणि जो आंबावणेचा संघ मागे होता तो कुठे ना कुठेतरी एक स्टेप पुढे येताना दिसतोय. थोडीशी अडचण वाढली आहे तुळशी संघासाठी आणि या वाढणाऱ्या अडचणीला कशा प्रकारे कमी केलं जातंय यावरती सर्वांच्या नजर आहेत. धावफलकाचे धावा जर आपण पाहिले तर 12 आहेत आणि 12 धावा म्हणजेच आस्किंग रन रेटला भेटणार आहेत. 12च्या सरासरीने पुढे गेले तर 48 धावा बनतात. धावांचा पाठलाग तर करायचा 47 म्हणजेच ॲज पर आस्किंग रन रेट पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात आणि आता उर्वरित 3 षटकं. एक मात्र बदल असेल. पॉवर प्लेचं षटक संपलंय म्हणजेच क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं असणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथे धावा बनवताना थोडासा संघर्ष करावा लागणार आहे. यामध्ये तिळ मात्र शंका नाही. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे आणि गोलंदाजी मार्कवरती अंकेश. चला षटकार गेलाय. 6 धावा दुसऱ्याच चेंडूवरती. अजूनही 4 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. चला तर षटकारानंतर सिंगल आलाय. 3 चेंडूचा खेळ झाला. धावफलकाचे धावा जर आपण पाहिला तर 19 आहेत. म्हणजे कुठे ना कुठेतरी एक आशेचा किरण अजूनही जागा आहे. म्हणजे जो मैदानाच्या आतमध्ये असणारा ऋतिक आहे तो आशाचं किरण लेग स्टंपच्या बाहेर. परंतु या लेग स्टंपच्या बाहेर असताना माहीत होतं फलंदाज कल्पेशला इथे मारला तरी काही अडचण नाहीये आणि त्यामुळे जितकी मनामध्ये इच्छा होती तितक्या मोठ्या प्रमाणात बॅट फिरवली गेली. हाय बॅकलिपचा वापर. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. तुर्तास एक धाव अतिरिक्त स्वरूपाची. पुन्हा एकदा वाईट. राऊंड द विकेट येत असताना डावखुऱ्या फलंदाजासाठी एवढा मोठा अँगल का बनवावा कळायला मार्ग नाहीये. कारण लेग स्टंपच्या बाहेर गोलंदाजी होत असेल डावखुऱ्या फलंदाजासाठी तर याच्यापेक्षा जास्त अडचणीची बाब हे काहीच असू शकणार नाही. यावेळेला लॉफ्ट केलं. चेंडूला शफल झाले आणि त्यानंतर मात्र दिशा देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चुकलाय. बीट झालाय. पडतोय झडतोय. 1 2 3 4 किती सध्या तरी 3 आहेत. 1 वाचवली आहे. जिथे फक्त एकच धाव येणं गरजेची होती तिथं 3 धावा आल्यात आणि 3 धावाने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 24 मध्ये. 24 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. म्हणजेच जी चर्चा चालू होती की मनीष बाद झाल्यानंतर होणार काय, त्यानंतर ओमकार बाद झाल्यानंतर होणार काय, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं इथे कल्पेश आणि प्रतीक देतोय. उजव्या बाहेरचा चेंडू. ये डिलिव्हरी सही आहे. हा योग्य चेंडू आहे आणि याच चेंडूची तर गरज आहे.
आता शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. पाहूयात काय घडतं या चेंडूवरती. यावेळेला लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू कदाचित पायाच्या दिशेने आला होता. येस, आणि पायाला लागल्यासारखं चित्र आहे असं पंच सांगतात. आणि अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ संपतोय. धावफलक पुन्हा एकदा थांबले 24 वरती. म्हणजेच या षटकामध्ये सुद्धा आल्यात 12 धावा कॉन्स्टंट 12च्या सरासरीने पुढे जाण्याचा प्रयत्न चालू आहे. या इकडे डिझेल आणि त्यानंतर वळूयात उर्वरित 2 षटकांकडे. चोवीस बारा चेंडू 23 धावांची गरज आहे. 12 बॉल रिमेनिंग अँड 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. या स्थितीमधून बाहेर पडायचंय दोन्ही संघांना. आणि सध्या मॅच पूर्णपणे 50-50 आहे, बॅलन्स आहे. या बॅलन्स मॅचला कशा प्रकारे खेळलं तर कल्पेशने लपेटण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु प्रॉपर संपर्क नाही बॅटाने बॉलचा. आणि तिथे एक धावून कंप्लीट केली आहे. बॅटची एज कदाचित असं त्यामुळे त्या अपीलचा तितकासा प्रभाव पंचांवरती पडलेला नाहीये. युवा क्रीडा कमिटी मंदनगड आयोजित युवा चषक 2024 आपण पाहतात. आणि या स्पर्धेतील आजचा हा दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये अनेक अप्स अँड डाऊन आपण पाहिले. 50 पासून सुरू झालं धावफलक, हायएस्ट 106 पर्यंत गेलं. 4 षटकांचा खेळ, 3 षटकांचा खेळ अतिशय रंगतदार राहिला. आणि खूप सरप्राईज करणाऱ्या मॅचेस सुद्धा पाहायला मिळाल्या. गुडेघर पुन्हा एकदा वरचढ ठरली अ ग्रुपमधून. आणि ब ग्रुपमधून अडखळवन संघ हा वरती येताना दिसला. आणि यावेळेला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक, ओहो व्हॉट अ कॅच टिपली आहे. विकेट काढली आहे प्रतीकची. फक्त विकेट नाही काढली आहे, या मॅच मध्ये कदाचित हवा सुद्धा काढली आहे. कारण एक महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय. ऋतिक बॅक टू द डिपार्ट. चला पुन्हा एकदा गोलंदाजी मागवते सज्ज. यावेळेला यष्ट्या वाकवल्यात फर्निचर डिस्ट्रॉय. 1 more विकेट डाऊन. अजून एका विकेटचं बदल. थँक्यू. या गाण्यामध्ये बघा बावरले आणि सावरले असे वर्णन होतं. बावरले आणि सावरलं म्हणजे काय, इथे खऱ्या अर्थानं आता फलंदाज बावरलेले आहेत. आणि सावरले कोण, सावरलाय तो पूर्णपणे गौरव आणि विशुले नांबवणे संघ. काय जबरदस्त कमबॅक आहे. पहिल्या लगातार 3 चेंडू होते, 3 चौकार. सगळ्यांनी मनामध्ये ठाणलं की मॅच क्लिअर होणार. परंतु आता अशी स्थिती येऊन अडकली आहे की इथून या धावा बनतील की नाही हा प्रश्न पडलाय. कारण विकेट्स आणि विकेट्स येतात. कल्पेश मैदानाच्या आतमध्ये, आत्माराम आलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि आत्माराम पाहूयात कशा प्रकारे खेळ साकारतोय आपल्या संघासाठी. मिड विकेट मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. स्क्वेअर लेगच्या बाजूने थोडासा झुकता क्षेत्ररक्षक एक आहे. लाफ्ट केला इनफिल्डच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहे. जेलसाठी आला आणि अजून एक जेल. विकेट, हॅट्रिक. पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये नोंदवली गेली आहे. पहिल्याच मॅच मध्ये दुसऱ्या दिवसाच्या गौरवच्या माध्यमातून.
थँक्यू डीजे. बघा आता तुळशीची अशी अवस्था झाली आहे जणू की जावं मध टाकून यावं. आता असंच झालंय, काही करत न करता कोणाशी गप्पा गोष्टी न करता फक्त मध टाकून बाहेर यायचं ना त्या बुथच्या बाहेर, अशी स्थिती आहे. ते फक्तच गेल्यात, टच केल्यात, आल्यात परत. तू जा मी येतो, तू जा मी येतो. कमिटमेंटचे क्लिअर आहेत ते. मी जास्त थांबणार नाही अशी काहीची कमिटमेंट आहे. पुढे चेंडू लॉब केलाय. ओहो, कुछ बुरे में कुछ अच्छा भी होता है असं दाखवतोय. आणि आल्या आल्या किरणने मात्र एक आशेचा किरण जागा केलाय. चेंडूला फेकून दिले सर, आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धाबा. या 6 धाबाने धावफलक जाऊन पोहोचले 31 वरती. 31 धाबा धावफलक करतीयत. आणि अजून एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. 7 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. 7 मध्ये 16, एक षटकार आलाय तर 6 मध्ये 10ची मॅच येईल. आणि जितक्या मोठ्या प्रमाणात जल्लोष केला गेला होता आंबवणे संघाच्या माध्यमातून, त्या जल्लोषावरती काही प्रमाणात विरजण टाकण्याचं कार्य या चेंडूने केलंय. लेग स्टंपवरच्या चेंडूला लेग फ्लिक केलं आणि सरळ मिडविकेटच्या डोक्यावरून खेळत असताना 6 धावांची वर्णी लागली. हा कमबॅक होता. हा सामना पूर्णपणे अप्स अँड डाऊन दाखवणारा ठरलाय. पुन्हा एकदा लॉफ्ट करायचं होतं परंतु चेंडू यावेळेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आणि पहिल्या 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलक धाबा 31 म्हणजे 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. ये मैच बिल्कुल ऑन है. आप कहीं भी मत जाइएगा दोस्तों, देखते रहिएगा युवा चषक 2024. आले मी आज असं नका बघू अहो येते मनालाच थँक्यू डीजे. बघा आपण ज्यावेळेस म्हणतो ना की एक धाव गेल्यानं फरक काय पडतो, वाईट गेल्यानं फरक काय पडतो, ती सिंगलची डबल झाल्यानं फरक काय पडतो, फरक खूप मोठा पडतो. क्रिकेटच्या खेळामध्ये फरक खूप मोठा पडतो आणि तुळशीला नक्की त्याचाच फरक पडताना ते दिसतोय. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. पहिल्या 3 षटकामध्ये 28 धाबा होत्या पहिल्या इनिंगमध्ये आणि शेवटच्या षटकामध्ये तब्बल 18 धाबा कुठल्या गेल्या आणि त्या 18 धाबा कुठल्या गेल्यात. आणि त्या 18 धाबा आता कुठं ना कुठं तरी महागड्या ठरताना दिसतात. कारण 6-16च्या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. नवीन गोलंदाज जयेश आलाय. जयेशच्या शेवटचं जर अक्षर बघितली 2 तर यश येतंय आणि ते यश त्याला संपादन करायचंय. कल्पेश समोर जयेश उडवलाय. यावेळेला कल्पेशच्या बॅट मधून मोठा प्रहार. हवेचा वेग जर पाहिला आपण तर थोडा विरुद्ध आहे. थांबण्याचा प्रयत्न झाला परंतु नाही रुकेंगे. चेंडूने सांगितलंय नहीं रुकेंगे, हम जाएंगे जरूर. या फिर छक्का या फिर चौका. चेंडू गेला सीमा रेखा पार. युवा चौकार. थँक्यू डीजे. धावफलकात धाबा आहेत 35 म्हणजेच अजूनही 12 धावांची गरज आहे. मैदानात 5 चेंडू धावांची गरज आहे. 12 आता दिसत नाहीये वारा परंतु करावा लागणार आहे मारा, नाहीतर मग हवा आणे ते मैदान सोडावं लागणार आहे. 5-12. हो नो बॉल. यावेळेला उडवलाय. एक धाव कंप्लीट. झेल टिपलाय तो सुद्धा सोडलाय. टिपला नाहीये, सोडलाय. धावचीची संधी आहे आणि इथे नॉट आउट. पंचाचा इशारा. जरची इथे गोलंदाजी त्यामुळे त्याच्यावरती भुगतान भोगावं लागेल म्हणजे 3 धाव बक्षीस. हम आए थे आपको देने के लिए. तेच घडतंय जे शेवटच्या षटकामध्ये घडत होतं तेच इथं घडतंय. म्हणजे दोघांची प्रेशर हँडल करण्याची जी काही समस्या आहे ती अजूनही कायम आहे असं म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाहीये. चेंडू आता एकच झालाय. आता 5 मध्ये 9 पाहिजेत. आता 5 मध्ये 9 कोण काढणार, कोण देणार, कोण नाही देणार. टीम मीटिंग, टीम हडल मैदानात चालू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जिसका है बड़ा नाम वही है हमारा श्याम. जिसका है बड़ा नाम वही है हमारा श्याम. कारण श्यामला आता यावं लागतंय अनुभवाचा वापर करण्यासाठी. इथे अनुभवी गोलंदाज पाहिजेत. काल भरत यांना आपण पाहिलं होतं. वय वर्ष 52 भरत यांचं आपण पाहिलं होतं आणि त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती आणि हे 50च्या वरती. पण यांची फिटनेस आपल्याला लाजवेल आणि त्यांचा मुलगा सुद्धा खेळतोय. क्या बात आहे. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे.
हॅलो, पुन्हा एकदा वाईड. आता मॅच 5-7 वरती आली आहे. 6-16ची मॅच 5-7 वरती, म्हणजे एका चेंडूसाठी किती रन्स गेल्यात तुम्ही त्याचा विचार करू शकता. तब्बल 9 धाबा एका चेंडूमध्ये खर्च केल्यात. यापेक्षा दुसरं कारण काय असू शकतं. यावेळेला लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप करायचा होता, चेंडू निघून गेलाय. यावेळेला फाईन लेग मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव. हो, ये क्या हुआ है. सर्व काही सुरळीत चालू असताना गरम दुधामध्ये मिठाचा खडा पडावाने दूध नाचावं अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी झाली आणि कल्पेश बाद महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. गॉन. अजित अँड केतन. थँक्यू. आता 4-6 हव्यात. नवीन फलंदाज कौन येतोय. सुशांत. ये सुशांत नाम की चर्चा इस मैदान के ऊपर बहुत बार हुई है. या मैदानात सुशांत नावाची चर्चा आपण खूप पाहिली आहे. इकडे सुद्धा श्याम आहेत. कल का दिन श्याम के नाम होते होते रह गया. कारण कालची श्याम ही श्यामसाठी चांगली नव्हती. कालची श्याम थोडीशी निराशाजनक होती आणि आज या श्यामसाठी काय 50+ मास्टर प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून खूप मोठ्या त्या पराक्रमाची अपेक्षा आहे. टीम विश्वलन आंबवणे संघाला काय तो पराक्रम ते करतील की मैदानाच्या आतमध्ये आलेला सुशांत शांत न राहता या पूर्णपणे वातावरणाला शांत करेल. यावेळेला चेंडू लॉफ्ट केला होता. एका धावेसाठी चेंडू निघून जातो आणि अगदी योग्य निर्णय. चला 3-5. 5ला 3 नाही राजा, 3-5 आहे. नाहीतर हे सगळं उलट व्हायचं. 3 चेंडू 5 धावांची गरज आहे आणि योग्य काय केलं माहिती आहे का. इथे एकदा डाऊन कंप्लीट केले आणि स्ट्राईक त्या फलंदाजाला दिली ज्याने षटकार लगावलाय. आता इथे श्याम सुद्धा चुकी करतो. उजव्या स्टेच्या बाहेर आपटण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो चेंडू अबांतरित रूपाने धाव देऊन जातोय. आता 3 मध्ये 4 किसका होगा बेडा पार. कोण गवसणी घालेली या 4 धावांना. पुन्हा एकदा 1 धाव वाईटच्या रूपाने येईल. ही मॅच 3 बॉल 3 वरती येऊन थांबली आहे. कोणालाही वाटलं नव्हतं. ही आता जी म्हणतात ना ती व्हेंटिलेटरचे ते रेषा असतात ना वरखाली तसंच काहीच चित्र आहे. आणि या मॅचने भरपूर सारे टर्न दाखवलेत. अगोदरच उशिराने सुरुवात झाली होती आणि या मॅचने त्यांच्या खेळाने या मॅचला खूप मोठा उशीर केला. अजून एक वाईट अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड होतीये. आता तुळशीगावचे खेळाडू म्हणत असतील हे सगळं काही बरोबर चाललंय, चांगलं चाललंय, पण दुसऱ्या बाजूला जो संघ आहे तो काय विचार करत असणार आहे. हे सगळं आमच्या विरुद्ध चाललंय आणि कदाचित वाईट नवीन होत आहेत की काय. 3ला 2. आता परिस्थिती आवाक्यामध्ये, परंतु फलंदाज काय इंटेंडेड बॅटिंग करतात. ये अलग कहाणी आहे. आता वाईट बंद झालं तर इकडून डॉट, म्हणजे कधी गोलंदाजाने चुकी केली तर कधी फलंदाजाने चुकी. करवट बदलने वाली आहे मॅच आहे. कधी इकडे कधी तिकडे, कधी तिकडे कधी इकडे, ही मॅच चालूच आहे.
हो हो ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला शरीरावरती आदळतोय. आता एक बॉल एक. लेग बाईटचा इशारा पंचांकडून घेतोय. लेग बाईटचा इशारा. आता एक बॉल एक. आता खरं कळणारे कोणाचा इरादा नाही काय, कारण एक बॉल एकची गरज आहे. एक बॉल एकची गरज. श्याम आलेले आहेत आमचे. श्याम 5 वाईट या षटकामध्ये आलेत. श्याम यांचा खेळ बहरण्यासारखा राहिला. चला लगेच फिल्डिंग लावा, कारण आपल्याला अजून भरपूर साऱ्या मॅचेस खेळायची. ही पहिलीच मॅच आणि त्याच्यासाठी खूप सारा वेळ अगोदरच गेलाय. टाइम आपल्याला वाचून खेळायचं आहे. वेळेचं बंधन आहे. चला एक बॉल एक आणि एक बॉल एक साठी क्षेत्ररक्षण पहा कशा प्रकारे लावलंय. क्षेत्ररक्षण सिली पोझिशन मध्ये क्षेत्ररक्षक. शॉर्ट लेग थोडा लावण्यात आलाय. त्यानंतर शॉर्ट मध्ये अगदी सिली पोझिशन मध्ये अजून ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक बोलवण्यात आलेले आहेत. आणि असं असताना एक बॉल एक थांबवली जाईल का? पहिली मॅच आहे, नाही फायनल. इंडिकेशन आहे काय आज दिवसभराचा खेळ राहणार आहे, कसा राहणार आहे. सुशांत काय करतोय? एक चेंडू एक. हो हो यावेळेला उडवलाय चेंडू हवेमध्ये. झेल. हो हो कॅच घेता राहिली आहे. एक धाव कंप्लीट झाली आणि अखेरकार सामना जिंकलाय टीम तुळशी या संघाने. पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय आंबावडे संघाला. हार्ड लक टीम आंबावणे, परंतु ही मॅच जशी करवड बदलत होती तशी दोन्ही संघांना खूप साऱ्या संधी देणारी होती. इतक्या संधी कुणाला मिळत नाहीत जितक्या संधी या मॅच मध्ये दोन्ही संघांना मिळाल्या. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दिसलाय. चला नेक्स्ट मॅच लगेच मैदानात दाखल व्हा. अजित and Ketan.